कधी कधी म्हणतात की नावात काय आहे, पण ह्या नावातून मी फार इन्स्पिरेशन घेतलंय या कॅरेक्टरचं. आपण विदाऊट डायग्राम तुम्हाला स्टोरी सांग नाही नाही ते त्याच्याशिवाय कळणार नाही तुम्हाला. आणि त्यांनी ते मला तो सगळा डायग्राम एक्सप्लेन केला की अशी स्टोरी आहे. मी तिथेच हुक झालो होतो या सिनेमात. ज्या माणसाला काहीतरी नवीन करायचं आहे, काहीतरी डोक्यात आहे ना, तर तुम्ही त्याला रिजेक्ट न करता तुमच्याकडनं जितका होईल तितका त्याला सपोर्ट करा. ती जी मंडळी जी माझ्याबरोबर सुरुवातीला होती त्यांना मी नेहमी प्रीमियरला बोलतो, कारण की ते थेट बोलतात. गणला यार विषय, मजा आली संभा. एक परफॉर्मन्स तुम्ही डोळ्यासमोर घडताना जेव्हा बघता ना, त्याची मजा खूप वेगळी असते, जो मी इथे बघितला. हे टीजर आणि ट्रेलर कट करायला मला ऑलमोस्ट 1 ते 1.25 वर्ष लागलं आहे. ह्याची सुरुवात लास्ट इयर झाली होती. हा दिग्दर्शक आहे आणि कुठलाही दिग्दर्शक माझ्यासाठी आजोबा असतो. आजोबा का असतो? कारण मी लहानपणी आजोबांच्या गोष्टी ऐकत होतो. सरळ सोपं वाहणारं नातं कोणाला मान्य नाही आहे. त्याच्यामध्ये अडथळे पाहिजेत, दगड पाहिजेत, दरड कोसळली पाहिजे मध्येच. ह्याच्यातून आपल्याला मजा येते. एका वाक्यात जर डिफाईन करायचं असेल तर बोलबोल राणी तुमच्यासाठी काय? बाजी जणांसाठी मॅडनेस. व्हेरी स्पेशल. केऑस आहे माझ्यासाठी मे बी. मला क्रेझीच वाटतंय, पण क्रेझी मॅडनेस असं मी म्हणेन. सस्पेन्स सिनेमा म्हटलं की त्याच्याबद्दलचं काय कुतूहल असेल हे प्रोमोमधून खरं तर येतंय, पण त्याच्याबरोबर एक कन्फ्युजनही येतं. त्या सगळ्या गोष्टींमध्ये नेमकं सिनेमाचं टायटलच बऱ्यापैकी सांगू पाहतंय की बोल बोल राणी. आता राणीकडे जाऊन विचारूया. बोल बोल सई, ज्या पद्धतीचा लुक आहे किंवा त्याबद्दल एक वाटणारी कणव आहे, त्या कॅरेक्टर मधून तिथपासून जो ट्रॅव्हल दिसतोय प्रोमोमध्ये, तो जितका कन्फ्युजिंग वाटतोय तितकाच तुझ्या बाबतीत अधिक गूढ आणि गहिरा करणार आहे. आणि नेमके दिसणाऱ्या शेड्स ह्या सगळ्याबद्दल तू बोलवस असं मला वाटतं. आणि काही गोष्टी उघड करता येणार नाहीये हे मलाही माहितीये, पण तरी तू त्याबद्दल इन्साइट द्यावास असं वाटतंय. सही पकडे हो. मला असं वाटतं की हो, ही एक थ्रिलर, सस्पेन्स थ्रिलर फिल्म आहे. आणि याच्यामध्ये 3 पात्र आहेत का, ती 3 लुक्समध्ये दिसते, मग तिचं नक्की काय आहे, तर हे या पात्राचं नाव माया असं आहे. मी ना खरं तर मला खूप दिवसांनी असं एवढ्या छान नावाचं पात्र मिळालंय. मला असं वाटतं की कधी कधी म्हणतात की नावात काय आहे, पण ह्या नावातून मी फार इन्स्पिरेशन घेतलंय या कॅरेक्टरचं. कारण जेव्हा आयुष्यात माया हा शब्द येतो तेव्हा त्याला थोडंसं नेगेटिव्ह कॉनोटेशन आहे. म्हणजे आप अगर नाचो तो लीला, अटको तो माया असं आहे. तर मला वाटतं की ही अडकलेली स्त्री आहे कशात तरी, आणि तिचं ते नॉटिंग सुटतं का अजून गहिरं होतं, हा सिनेमा असावा कदाचित असं मला पण वाटतं. तू ज्याला म्हणालीस ना, तर मला त्या कॅरेक्टरवरून मला एकदम मी इजाजत मध्ये गेलो आणि इजाजत मधली गुलजारांची माया आठवली. येस. आणि तिथपासून माया, ममता, प्रेम अशापर्यंत येऊन थांबलं. पण तू त्याला एक वेगळंच डायमेन्शन देते. गूढ आहे ती आणि इंटेन्स आहे खूप. थोडीशी वेडेपणाची झाक पण आहे तिच्यात, कारण ते सिच्युएशन्समधनं आली असावी कदाचित. तर मला माझ्या हातली माया बाहेर काढून तिला थोडंसं खेळायला द्यायला मजा आली होती. आणि पहिल्यांदा मी अशा टीमबरोबर काम करते, म्हणजे मला असं वाटतं की हा एक अमेझिंग ग्रुप आहे. मी आणि चिन्मयांनी सनई चौघडेमध्ये काम केलं होतं, पण आमचे सीन्स नव्हते. सुबोध आणि मी पण सनई चौघडेमध्ये होतो, आणि संभा आणि मी बेरोजगारमध्ये होतो. त्यामुळे एका वेगळ्या टप्प्यानंतर आम्ही एकत्र काम करणं वॉज अमेझिंग. आणि मी अजून एक सांगून टाकते पटपट, जसं लक्षात येते की ही जी व्यक्ती बसली आहे, खूप कमी ॲक्टर्स असतात असे की आपला आपण अभ्यास करतो आणि म्हणतो की झालं ओके आता, पण तो काय आज करतोय ना त्याच्यावर पण माझं अवलंबून असणार आहे. तर मला आधी बघू दे की तो काय करणार आहे आज, असं तुम्हाला उद्युक्त करणारे खूप कमी ॲक्टर्स असतात. आणि आय एम सो हॅपी की
मला मिळाला सीन्स करायला. त्याचंही खूप कॉन्ट्रीब्युशन आहे माझ्या सीन्समध्ये चिन्मयचं. चिन्मय क्या बात आहे. म्हणजे हे सगळं करत असताना तू ज्या पद्धतीने आत्ताच्या टप्प्यावर आहेस, म्हणजे एकीकडे दिग्दर्शन सुरू आहे, एकीकडे काम सुरू आहे, आणि ह्या सगळ्यामध्ये नव्या दिग्दर्शकाबरोबर काम करत असताना नेमकं मनात काय चाललेलं असतं, आणि शरण जाताना म्हणजे त्या स्क्रिप्टला, दिग्दर्शकाच्या कमांडला, त्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आपलं एक स्वत्व असतं, ते कुठेतरी थांबवतो, पण कधीतरी वाहू द्यावं असं वाटतं. ते इथे झालं का, आणि त्या सगळ्या गोष्टींबद्दल तू बोल असं वाटतंय? ॲब्सल्युटली झालं. तुला गंमत सांगतो. मला पहिल्यांदाचा फोन आला की एक स्टोरी तुम्हाला नरेट करायची आहे. सो आय वेंट टू द ऑफिस. तर तिथे ना एका ब्लॅकबोर्डवर डायग्राम काढला होता, खूप कॉम्प्लिकेटेड असा. आणि मला कळेच ना हे काय आहे म्हणजे. आणि मग सिडनी मला असं एक एक करून समजवायला सुरुवात केली, हे बघा. तर मी म्हटलं आपण विदाऊट डायग्राम तुम्हाला स्टोरी सांग. नाही नाही, ते त्याच्याशिवाय कळणार नाही तुम्हाला. आणि त्यांनी ते मला तो सगळा डायग्राम एक्सप्लेन केला, ही अशी स्टोरी आहे. मी तिथेच हुक झालो होतो या सिनेमाला. आणि गंमत म्हणजे माझं सगळं शूटिंग जे आहे ते एकाच लोकेशनवर झालं आहे. पण तुला फिल्ममध्ये बघताना असं वाटणार नाही की हे एकाच लोकेशनवर आहे. आणि सिडनी आम्हाला इतकी म्हणजे त्याने फ्रीडमही दिलं होतं, पण त्याने एक चौकट सांगितली होती की ह्या चौकटीच्या बाहेर जाऊ नका. त्यामुळे ते जे काही एक 10-12 दिवस आम्ही शूट केलं तिघांनी. सुबोध बरोबर माझे सीन्स नाही आहेत, रादर आमच्या कोणाचेच सीन्स नाही आहेत. पण आम्ही तिघांनी जे शूट केलं ते 10 दिवस 12 दिवस, ते मॅडनेस ह्याच्या पलीकडे मला शब्द नाही आहे दुसरा. आम्ही काहीही करायचो, मी आम्ही काहीही करायचो. मग सीडकडे बघायचो, आणि मग सीड असं त्याचा स्वभाव फार कमी बोलतो, हसतो, आणि मग तो असं गपचूप येऊन सांगायचा की हे बाकी तेवढं नका करू, फक्त बाकी आम्ही काहीही करायचो. कारण पण हे किती महत्वाचं आहे ना, म्हणजे त्याला नेमकं काय हवंय हे माहिती आहे. ॲब्सल्युटली सिद्ध, हे सगळं करत असताना नेमकं पहिली फिल्म, आणि तीही या चारही हुकमी एक्क्यांबरोबर करा, काय नेमकं मनात होतं? कागदावर पेन ठेवलंस त्यावेळेला मनात काय होतं, आणि आज हे वर्तुळ पूर्ण होतंय, सर्कल कम्प्लीट म्हणतो आपण. तर त्या कम्प्लिशनच्या मोडवर असताना सिटिंग ऑन अ वोल्कॅनो पोझिशन आहे, बटरफ्लाईज इन स्टमक आहे, डायनासोर इन स्टमक आहे, काय आहे नेमकं? नाही, मला वाटतं तुम्ही राईटली पॉईंट केलं. इट्स लाईक सिटिंग ऑन अ व्हॉल्केनो. कारण जे मी प्लान केलं होतं त्याच्याहून जे आउटपुट आला आहे दॅट वॉज व्हेरी अनएक्सपेक्टेड. कारण जेव्हा आम्ही लिहितो, एक व्हिज्युअलाइज करतो ऑफकोर्स मूवी, पण जी आत्ता बाहेर आली आहे ती खूप खूप वेगळी आहे. कारण लिहिताना इट इज जस्ट इमॅजिनेशन की हे असं होईल, पण जेव्हा हे सगळे सीन्स करतात वी डिस्कवर लॉट ऑफ मोमेंट्स त्याच्यामध्ये, कोणाचेही सीन असले, आणि जेव्हा ते मोमेंट्स डिस्कवर होतात तेव्हाच लाईक यू गेट समथिंग बियॉन्ड 100. तर म्हणजे पूर्ण फिल्म डिस्कवरी फेजच होती माझ्यासाठी तर विथ एव्हरी वन. आणि पहिला जो तुमचा प्रश्न आहे की हा जो सेटअप आहे पूर्ण असं ओरिजिनली प्लॅन नव्हतंच. सगळ्यात आधी सुबोधदादांना भेटलो होतो मी आणि अपूर्वा, जी को प्रोड्युसर आहे आणि एडिटर पण आहे फिल्मची. तर ह्यांनीच आम्हाला गाईड केलं होतं. मग आम्हाला एक लेखक मिळाला, त्यांनी आमच्याबरोबर फिल्म केली, तेव्हा एक वेगळं स्वरूप होतं. मग हळूहळू सगळे ऑनबोर्ड आले. मग संभ्या ऑनबोर्ड आला, मग सई ऑनबोर्ड आली, मग लास्टमध्ये चिन्मयदादा ऑनबोर्ड आले. 2 आठवडेच राहिले होते आमच्या शूटला, आणि तो कॅरेक्टर एक सापडत नव्हता आम्हाला की. पण तेव्हा खूप असं बटरफ्लायज होतात, म्हणजे ॲज अ फर्स्ट टाईम डायरेक्टर, आणि इतके दिग्गज कलाकार आहेत, ते एक्सपिरियन्स्ड आहेत, ते इतका एक्सपोजर आहे त्यांना, आणि काहीतरी चूक झाली माझी एक्सप्लेन करताना, सांगताना, किंवा काही पण टेक्निकली, तर ते एक असायचंच रोज. पण त्याच्यासाठी आम्ही काही प्रयत्न केले होते ते कमीत कमी करायला, पण ते मी सांगेन हळूहळू जेव्हा तुम्ही प्रश्न विचाराल. सुबोध, ज्या पद्धतीचा तू दिसतोयस, आणि भोवताली सत्य फेर धरून नाचतं, आणि सत्य अशी खरी कॉन्सेप्ट असते की खरंच सत्य आपल्याला दिसतंय ते आहे, की आपण एका अंतरावरून बघत असतो, त्याला प्रत्येक व्यक्तीला जे त्याच्याकडे बघताना वाटतं ते सत्य असतं. ओव्हर द पिरियड ऑफ टाइम या सगळ्याकडे बघताना तुझा दृष्टिकोन आयुष्यातल्या सत्याकडे बघण्याचा कसा आहे, आणि या सगळ्या गोष्टीकडे बघण्याचा कसा? माझ्यासाठी माझं कॅरेक्टर सिद्धूचं कॅरेक्टर आहे. कारण तो त्याच्या सिनेमाकडे बघून जितका गोंधळून गेला असेल सुरुवातीला, तर म्हणजे तसा मी त्या पूर्ण गोष्टीमध्ये आहे. आणि 2022
कोविडच्या काळामध्ये तो पहिल्यांदा आला, अपू आणि तो. आणि अपू इज लाईक माय फॅमिली. ती Absolutely. माझ्या सगळ्या चित्रपटांची एडिटर आहे. त्यामुळे काहीतरी एक नवीन गोष्ट घेऊन एक न्यूझीलंडवरनं आलेला मुलगा इथे काहीतरी करायचं ठरवतो आणि ती गोष्ट ऐकवतो, तेव्हा अगदी बाल्यावस्थेत होती गोष्ट. आणि म्हणजे गायडन्स म्हणण्यापेक्षा सुद्धा मला कायम असं वाटतं की ज्या माणसाला काहीतरी नवीन करायचं आहे, काहीतरी डोक्यात आहे ना, तर तुम्ही त्याला रिजेक्ट न करता तुमच्याकडनं जितका होईल तितका त्याला सपोर्ट करा. त्याला गायडन्सची गरज नाही आहे, त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्याची गरज आहे. आणि त्याचं तो करणारच आहे, कारण जरी बिट्स अँड पीसेसमध्ये त्याच्या डोळ्यासमोर फिल्म असली तरी नेमकं या चित्रपटातनं काय म्हणायचं आहे ती स्पष्टता त्याच्या डोक्यात होती. त्यामुळे जेव्हा पहिली मीटिंग झाली त्याच्यानंतर मी त्याला काही गोष्टी सांगितल्या की ह्या माणसांना भेट, की जेणेकरून तुला लिखाणाच्या बाबतीत तुला अजून मदत होईल वगैरे वगैरे. आणि त्याच्यानंतर तो ते सगळं करून परत आला. तेव्हा त्या फिल्मला एक शेप आला होता, त्याला एक गोष्ट होती, त्याला एक उतार चढाव होते त्याच्यामध्ये प्रत्येक कॅरेक्टरचं एक स्ट्रॉंग बिलीफ होते. आणि मला असं वाटतं की माझं फक्त तिथे असणं गरजेचं होतं, त्याच्यापेक्षा दुसरं काही नव्हतं आणि मी तेच केलं. मला खूप छान वाटतं की एक असा मुलगा की ज्यांनी काहीतरी एक स्वप्न बघितलं आहे आणि जे स्वप्न आता 17 जुलैला पूर्ण होणार आहे. त्यामुळे मी काय काम केलं, सईनी काय केलं, संभानी केलं, चिन्मयनी केलं, याहीपेक्षा या मुलाने एक गोष्ट ठरवली, ती पूर्ण होते आणि लोकांसमोर येते, सगळ्यात जास्त आनंद आहे. आणि काय आहे की तू म्हणालास जसं असण्याने फार काय असतं असं मला असं वाटत नाही. काही जण अत्तरासारखी असतात, ते बाकीच्यांना तो गंध देऊन जातात. तुमचं अस्तित्व हे यापेक्षाही तितकंच भारी आहे त्या सगळ्या गोष्टीमध्ये वाटतं. संभा हे सगळं करत असताना म्हणजे आयुष्यातला एक वेगळा टप्पा आहे. म्हणजे रॅक्स टू रिचेस आपण म्हणतो, पण तुझ्या आयुष्यात फुटपाथ आणि झोपडपट्टी ते इथपर्यंतचा प्रवास आहे. आणि पथनाट्यापासून ते या आयुष्यातल्या या नाट्याबद्दल आणि मागे वळून पाहताना आयुष्यातला बोलबोल राणी नावाचा फॅक्टर तुझ्या काय आहे रे? मला असं वाटतं की NGO मधला एक व्यक्ती होता, आम्ही त्याला गुरु म्हणायचो. त्याने पहिल्यांदा पथनाट्य बसवलेलं आणि नंतर तो काही परत आला नाही. तर तो एक महत्त्वाचा व्यक्ती आहे माझ्या आयुष्यातला. आणि मी 11वीत फेल झालेलो. नूतन मराठी विद्यालयात होतो. गणितात खूप कच्चा होतो मी, आजही आहे. तर माझे वडील आलेले गेटपाशी. मी थांबलो होतो तो रिझल्ट घेऊन आणि मी त्यांना पाहिलं. तर तो क्षण आहे ना, एक त्याने बदलवलं मला पूर्ण. तर आय थिंक तो माझ्यासाठी खूप महत्त्वाचा क्षण की ज्याने मला ॲक्च्युली 360 डिग्री चेंज केला. मला काही लहानपणापासून ॲक्टर वगैरे व्हायचं नव्हतं. पथनाट्यामध्ये मजा येत होती. लोक मला त्या व्यवस्थेमध्ये वेगळ्या पद्धतीने पाहत होती. काम झाल्यानंतर माझ्याकडे वेगळ्या पद्धतीने बघत होती, बोलत होती. ते मला आवडायचं. आणि मग नंतर फर्ग्युसनमध्ये शिकता शिकता माझे वडील आणि माझं नातं त्यांच्याबरोबरचं खूप अबोल आहे. म्हणजे त्यांनी मला आजपर्यंत कधी मारलं नाही. तिथे खूप लोकांना बदडायचे आजूबाजूला काही चुकीचं घडलं की, पण ते आले की माझ्याबरोबर संवाद साधायचे आणि म्हणायचे की माझं काय चुकलं आहे का, की मी तुला म्हणजे काय. तर मला तो प्रोसेस आहे ना, मला जास्त भीतीदायक वाटतो. आणि म्हणजे इथे तू प्रश्न जो विचारला की तुझ्या आयुष्यात काय अशा गोष्टी आहेत, तर या गोष्टी आहेत ज्यांनी मला इथपर्यंत आणलं. पण मी नेहमी मागे बघतो की मला असं वाटतं की मी कालही म्हणत होतो की मी जेव्हा सुरुवातीला शोध घेत होतो इथे काम कसं मिळवायचं, तेव्हा काही क्राऊड रोल्स मिळाले श्रीजी रेस्टॉरंटला. इथे श्रीजी रेस्टॉरंटला काही एजंट्स असतात, तिथून मला एक क्राऊड रोल मिळाले 2-3. तर मला ती जी मंडळी जी माझ्याबरोबर सुरुवातीला होती त्यांना मी नेहमी प्रीमियरला बोलवतो, कारण की ते थेट बोलतात. गणला यार विषय, मजा आली संभा. ते छक्के पंजे नाही ठेवत. बऱ्याच वेळा असं होतं की इकोसिस्टममध्ये आपण एखाद्याला प्रेज पण करतो. तर तशी लोक आहेत, लहानपणी खेळणारी मंडळी आहेत. तर ती मंडळी मला असं वाटतं की त्यांचा खूप वाटा आहे इथपर्यंत पोहोचण्यासाठी. म्हणजे आयुष्यातला रुबाब हा जो आहे तो बोल राणी बोलच्या एक पाऊल पुढचा आहे. नाही, माझा रुबाब ना
ही चांगलीच ओळखते तसं मला. कारण तिने बेरोजगारीची बेरोजगार फेस पण केलंय. पाहिली आहे ना. काय ती माझी गाईड पण होती बाय द वे. मी तिला नेहमी बाउन्स करायचो आणि अजून एका व्यक्तीला बाउन्स करायचो की कोल्हापुरी व्यवस्थित जाते ना, की कधी कधी ते हलायचा विषय माझा कोल्हापुरीचा. काय होता प्रश्न मी विसरलो. आयुष्यातला हा टप्पा. रुबाब. नाही, मला असं वाटतं की तो रुबाब मी म्हणजे स्वतःला शोधतोय अजूनही. मी रोज विचारतो की कुठे माती झाली, काय बरं झालं. मी हिच्याबरोबर पण संवाद साधायचो की जातंय का बरं. आणि नशिबानं काय झालं की मला इतके चांगले को ॲक्टर्स भेटले. अनफॉर्च्युनेटली मला सुबोध दादाबरोबर सीन नाही आहे. आय होप डाऊन द लाईन एक आय गेट टू वर्क विथ हिम. पण चिन्मय दादा असेल, सई असेल, दे आर अमेझिंग टू वर्क विथ. एकतर सिडचा प्रॉब्लेम सांगतो मी तुला मेजर, तो कट बोलत नाही. तो कट बोलत नाही. त्यामुळे चिन्मय दादा असेल, सई असेल, यांच्याबरोबर काम करताना तो प्रोलॉंग व्हायचा सीन कधी कधी. जे ठरलं होतं ते संपून सुद्धा काही गोष्टी पुढे जात होत्या आणि आम्ही ते नेत होतो. आय डोंट नो हाऊ, पण ते गेलं. आय थिंक सो दॅट इज पार्ट ऑफ द सिनेमा नाव, की बऱ्याच That process, I guess. येस. सई हे सगळं करत असताना म्हणजे सुरुवात मला कौतुक काय वाटलं की तो भाषेसाठी तुझ्याकडे बाउन्स करत होता आणि ओव्हर द प्रोसेस म्हणजे तू ज्या पद्धतीने स्वतःला जगत आली आहेस, जशी आहेस तशी राहिली आहेस आणि त्याच्याही पलीकडेची होरायझन तुला दिसत आहेत, हे सगळं करत असताना हा सिनेमा नेमका आयुष्याच्या या टप्प्यावर तुझ्यासाठी काय आहे? याची हमी आहे की पुन्हा एकदा बॉक्स करू नको स्वतःला किंवा होऊ देऊ नको दुसऱ्यांमुळे. कधी कधी आपण एक्सटर्नल प्रेशर्समुळे पण नकळत एक कम्फर्टेबल होतो. खरंय. तर हा सिनेमा त्याची हमी आणि त्याची गॅरंटी देणार आहे की ओके गुड, बढते रहो आगे. म्हणजे मला असं वाटतं की असं खूप होतं ना आपल्या स्पेशली प्रोफेशनमध्ये की आता मी हे करणार नाही किंवा आता असं चालं तरच होईल. तर मला ह्या सगळ्या कशातही अडकायचं नाही आहे. मला कुठलीच साखळी माझ्या पायात बांधून घ्यायची नाही आहे. आणि आणि तशी तू कधी नव्हतीस. हां, आणि तो स्वभावही नाही आहे, पण कधी कधी नकळत ते कधी आपण बांधून घेतो आणि त्याचे गुलाम होतो कळत नाही. तर हे हमी देणारा हा खरं तर सिनेमा आहे. आणि मला खूप आनंद आहे की टेक्निकल आस्पेक्ट्सवरती पण तेवढंच काम केलं आहे जेवढं स्टोरीवरती केलं आहे, तेवढंच फोटोग्राफीवरती केलं आहे, प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये, आणि खूप डिटेल्ड काम केलं आहे. तर अशा सेटअपबरोबर काम करायला खरंच मजा येते मनापासून. तुझ्या ओठी असलेली ज्या पहिल्या प्रोमोच्या सुरुवातीच्या ज्या ओळी आहेत मला असं झालं की मी कविता कसं होणार आहे. आणि त्यातल्या असणाऱ्या म्हणजे एकटेपणाच्या नात्यांवरचा खऱ्या अर्थाने तो असणारा एक्सरे आणि भोवताली असणारी पात्र फेर धरून नाचतायत. तर अशा वेळेला नेमकं आयुष्य त्याच्यापासून विलग करणं आणि ती केवळ ओळ म्हणून म्हणणं, ह्या उंबरठ्यावर असताना नेमकं काय मनात प्रोसेस चालू असते? नाही होत कधी कधी वेगळं. तुम्ही त्याच्यात समरस होता आणि एकटेपणा आपला जुना मित्र आहे, तर त्याला पुन्हा एकदा भेटून खूप मजा आली. यावेळेस मी त्याला वेगळ्या पद्धतीने भेटले, आधी भेटायचे तसे नाही भेटले, त्यामुळे तेही एक माझ्यासाठी लर्निंग होतं. आणि वेगवेगळे प्रयोग ज्याच्यात मला असं वाटतं की आयदर मी तोंडावरती पडेन किंवा फ्लाय करेन, असं काही मला खूप आवडतं. आणि ही फिल्म यातला कॅरेक्टर तसा आहे माझ्यासाठी. त्यामुळे हे प्रयोग माझ्यासाठी पण खऱ्या अर्थाने प्रयोग असतात, स्वतःला तपासायचे. कधी मी त्याच्यात पास होते, कधी फेल होते, पण प्रयोग करत राहणं महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. निश्चित. चिन्मय हे सगळं करत असताना आदिपश्य ते गव्हर्नर आणि आता बोलबोल राणी, इतका मोठा प्रवास आहे. हे सगळं करत असताना त्यातला निरक्षीर विवेक दिग्दर्शक, लेखक, अभिनेता म्हणून कसा जपायचा आणि त्या पलीकडे जाऊन स्वतःचं नाणं सतत वेगळ्या अर्थानं प्रूव्ह करण्यासाठी बॉलिवूडमध्ये एक झगडा सुरू असतो, त्या सगळ्याबद्दल तू बोलास असं मला वाटतं. या सगळ्या सी ऑनेस्टली आहे ना, कलाकारासाठी कसं असतं, इट इज लाईक क्लाइम्बिंग अ माउंटन. यू आर जस्ट लुकिंग ॲट द नेक्स्ट स्टेप. तुम्ही सतत शिखराकडे बघत राहिलात तर असं करता करता मागे पडाल तुम्ही जाऊन. त्यामुळे तुमच्या समोर जे काम येतं, जसं मी ॲक्टर म्हणून काहीतरी शोध घेत असताना की काहीतरी वेगळं करूया,
फिल्म चला नाही तर आपण नाटक करूया, असं काहीतरी करूया. असं असताना अचानक एके दिवशी सिड विंचोरकर माझ्या आयुष्यात आला आणि त्याने मला हे दिलं. सो इट वॉज अ चॅलेंज फॉर मी. कारण आत्तापर्यंत ॲक्टरला माहिती असतं मी हे करू शकतो, पण दिग्दर्शकाने तुमच्यावर विश्वास ठेवणं आणि त्या सेटअपने तुमच्यावर विश्वास ठेवणं हे खूप गरजेचं असतं. सो खूप वाईज हेड रोलसाठी ह्याने माझ्यावर विश्वास ठेवला. ह्याच्यासाठी मी त्याचा खूप आभारी आहे. कारण मी आत्तापर्यंत जे काम केलंय त्याच्यापेक्षा खूप वेगळं काम आहे. आणि मला दुसरी एक गंमत अशी आली की कधी कधी आपण खूप उत्तम परफॉर्मन्सेस बघतो, आपल्या मित्रांचेही बघतो. सुबोधचे बालगंधर्वपासून परफॉर्मन्सेस आपण बघितलेले आहेत, त्याच्यावर मी कामही केलेलं आहे खूप. पण एक परफॉर्मन्स तुम्ही डोळ्यासमोर घडताना जेव्हा बघताना त्याची मजा खूप वेगळी असते, जो मी इथे बघितलाय. वा. म्हणजे ह्या फिल्ममध्ये जे काही वेगवेगळे टप्पे आहेत, मला सगळ्यात गंमत काय वाटायची, कॉस्ट्युम आपण वेगळे करतो, आपण काही मॅनरिझम्स वर्कआउट करतो, पण मला सईचे डोळे बदललेले दिसायचे. की हे जेव्हा ती करत होती तेव्हा डोळे कम्प्लिटली वेगळे होते, हे आता जे ही करते त्याच्यात कम्प्लिटली वेगळे आहेत, आणि आता पुढे जे करणार आहोत. आणि आम्ही ते खूप डिफाईंड 3 टप्प्यामध्ये ते सगळं झालेलं आहे शूट. मी फार काही न सांगताही सांगायचा प्रयत्न करतोय. पण तुम्ही एका को ॲक्टरचा एक अप्रतिम परफॉर्मन्स जेव्हा बघत असता, म्हणजे जेव्हा फिल्म शूट झाली त्याच्यानंतरही मी जे भेटल्यावर लोक विचारतात काय केलंस आत्ता, तेव्हाही मी हे सांगायचो की सई तामणकरचा खूप स्पेशल परफॉर्मन्स बघितला. तो फिल्ममध्ये तर नक्कीच उतरला आहे, पण तो मी लाईव्ह बघू शकत होतो. दॅट वॉज अ व्हेरी बिग थिंग फॉर मी. आणि जसं सई म्हणाली की टेक्निकल आस्पेक्ट्स, म्हणजे आमचे जे DOP आहेत विवियन पुलन ना, सो ही हॅज डन अन अमेझिंग जॉब. कारण आत्ता जसं संभा म्हणाला कट म्हणत नाही, त्यामुळे आम्ही काही करतोय तर मला त्याचं कौतुक वाटायचं. कारण आपण मार्क वगैरे करून कामं करत असतो ना, इथेच या, इथेच लाईट आहे वगैरे, तो तेही सांभाळायचा आणि तरी त्यांनी हलू दिली नाही फिल्म एकदाही. सो दॅट वॉज अ ग्रेट थिंग. कारण ह्या फिल्ममध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की आम्ही असं म्हणायचो की हे एकदा झालं, हे परत करायला लागलं तर प्रॉब्लेम. खरं आहे, त्यातली उत्स्फूर्तता आणि त्या सगळ्या गोष्टी. सिड, या सगळ्या गोष्टींमध्ये नेमकं कट न म्हणणं यातली प्रोसेस काय? म्हणजे किंवा तुझं तुझं लर्निंग किंवा तुझं एक वेगळं ऑब्झर्वेशन असेल ना की ही माझी प्रोसेस आहे, तर ती प्रोसेस काय? माझी मी ना ओव्हरऑल प्रोसेस सांगतो की आम्ही Please. कसं अप्रोच केला या Yeah. सिनेमाला. त्याच्यात तुम्हाला पहिल्या प्रश्नाचं पण बहुतेक उत्तर मिळेल. तर मी डिझाईन बॅकग्राऊंडमधनं येतो, ॲडव्हर्टायझिंग आणि डिझाईन. तर आम्हाला ना प्रोटोटायपिंग करायची खूप सवय असते जेव्हा पण आपण सॉफ्टवेअर डिझाईन करतो किंवा ॲप्लिकेशन्स डिझाईन करतो. तर या फिल्ममध्ये पण आम्ही तसंच केलं होतं. प्री प्रोडक्शन आमचं खूप स्ट्रॉंग होतं. 6-7 महिने म्हणजे बिफोर इवन गेटिंग ॲक्टर्स ऑन बोर्ड आमचं चालूच होतं विवियन बरोबर. कारण विवियन न्यूयॉर्कला असतो, तर तो मूवी शूट करायलाच आला होता. तर ते चालू होतं आमचं. आणि तेव्हा आम्ही खूप स्ट्रक्चर्स बनवायचो आणि ब्रेक करायचो की हाऊ टू अप्रोच द सिनेमा इन 17, 18, 19 डेज. तर त्याच्यामुळे खूप सोपं झालं जेव्हा आम्ही ॲक्च्युअल शूट करत होतो. कारण आम्ही जेव्हा त्या हवेलीमध्ये जी घेतली होती आम्ही वसईमध्ये, तिकडे पूर्ण HOD टीम आणि डायरेक्शन टीम आणि 3-4 मित्र ॲक्टर्स थिएटरचे, ते आम्ही सगळे शिफ्ट झालो. आणि जे शॉर्ट डिझाईन केले होते आम्ही, ते त्यांच्याबरोबर आम्ही विथ प्रॉपर कॅमेरा सगळे 4-5 दिवस प्रोटोटाईप केले. मेन शॉट्स म्हणजे पूर्ण फिल्म नाही, जे खूप इंटेन्स शॉट्स होते. आणि रात्री बसून ते ॲनालाइज करायचो आम्ही रोज. आणि आम्ही एक बंगला घेतला होता तिकडे आणि सगळे HODs आणि पूर्ण टीम तिथेच राहायचो, तिथेच झोपायचो आणि तिथेच जेवण सगळं चालायचं आमचं. तर त्याच्यामुळे आमचा शूटिंगमध्ये वेळ खूप वाचला, दॅट इज वन थिंग. रिसोर्सेस खूप वाचले आणि स्ट्रेस खूप कमी झाला. कारण रिटेक्स हे खूप इन्व्हायटिंग नसतात सगळ्यांसाठी, स्पेशली जेव्हा खूप tedious इंटेन्स process. असतात. जेव्हा स्पेशली खूप इंटेन्स कॅरेक्टर्स असतात तेव्हा सेम काहीतरी रिपीट करणं 3दा इट डझंट मेक मच सेन्स. तर तिकडे खूप हेल्प झाली होती. आणि हा वाला क्वेश्चन काय होता, सॉरी? नाही, ओव्हरऑल हां, कट ओव्हरऑल न म्हणणं आणि कट प्रोसेस. म्हणणं. हां, सो कट न म्हणणं अगेन मी आधी पण हेच म्हणालो जेव्हा पण मला हा क्वेश्चन आला होता. ते मी ऑनेस्टली तेव्हाच डिस्कवर केलं की मला कट नाही म्हणायचं, की मी म्हणतच नाही. पहिला दिवस जेव्हा आम्ही नुसते मॉन्टाजेस लावले होते,
सो दॅट एव्हरी वन सेटल्स. म्हणजे HOD सेटल्स होतील, ॲक्टर्स सेटल होतील. आणि आमचा म्हणजे खूप लोकांचा पहिला चित्रपट आहे. विवियनचा पहिला चित्रपट आहे, आर्ट डायरेक्टरचा पहिला चित्रपट आहे, माझा पहिला चित्रपट आहे. असे अपूर्वाने प्रवेश केलेला पहिला पहिला चित्रपट आहे. प्रोडक्शन तिचं पहिलं आहे. आणि आमची कॉस्ट्युम जी आहे तिचं पहिलं आहे HOD ॲज हा चित्रपट. तर खूप फर्स्ट टायमरच होतो आम्ही. सो बेस्ट वी कुड डू इज प्रोटोटाईप, ब्रेक आणि मग लर्न फ्रॉम दॅट आणि मग इम्प्लिमेंट ह्यांच्याबरोबर. तर तर पहिल्या दिवशी मला कळलं की जेव्हा हे लोक शॉर्ट्स घेत होते, ॲडव्हर्टायझिंग इज डिफरंट. आणि सिनेमामध्ये जेव्हा आम्ही मॉन्टाजेस घेत होतो तर जो डायरेक्शन टीम आहे दॅट इज सीझन्ड. त्यांनी खूप सिनेमे केले तर ते सांगायचे की नाही इथेच कट करायचं आहे, आपने को यहीं तक ही लगेगा. बट समटाईम्स आय लेट इट गो की बघूया याच्यानंतर काय मिळतं आहे आपल्याला. आणि दॅट्स वेन आय स्टार्टेड डिस्कवरिंग मोमेंट्स. आणि मग नेक्स्ट डे ऑनवर्ड्स आम्ही मग तसंच ठेवलं आणि ते खूप नॅचरली तसं आलं की मग गरजच नाही पडली. आणि सिनेमा, नॉट जस्ट सिनेमा, पण टीजर आणि ट्रेलरमध्ये असे खूप शॉट्स आहे आत्ता पण जे अनप्लॅन्ड होते. जसं सईचा एक बॅकड्रॉप दिसतो आपल्याला अलमारीच्या समोर आणि ती केन घेऊन उभी आहे हातमध्ये, पण तो दॅट वॉज नॉट प्लॅन. ती असं हलवते त्याला, ते प्लॅन नव्हतं. संभाजीचं आणि सईचं शॉट आहे जे गन फायर करतात ते लो अँगल शॉट वॉज नॉट व्हेरी प्लॅन. पण आता तो दॅट हॅज बिकम अ सिग्नेचर शॉट ऑफ बोथ टीजर आणि ट्रेलर. आणि ऑल्सो द कट पॉईंट ऑफ बोथ टीजर अँड ट्रेलर. तर असे म्हणजे खूप शॉट्स आहे फिल्ममध्ये जे प्लॅन्डच नव्हते. आणि ते तेव्हा घडले जेव्हा परफॉर्मन्सेस पीक झाल्या होत्या. म्हणजे तो सीन संपला आहे त्याच्यानंतर इट इज डन, पण त्याच्यानंतर काय, तर ते जे मिळालं ना दॅट वॉज व्हेरी स्पेशल. आणि ते आम्ही ठेवलं आहे. आणि चिन्मयदादाचे खूप सीन्स आहे ज्याच्यामध्ये आउट ऑफ फोकस जातात ते पण ठेवले आम्ही. जे टेक्निकली करेक्ट सीन्स होते ते काढले आणि जे NG होते ते ठेवले आम्ही. कारण ते इतके नॅचरल आले कारण ते प्लॅनच नव्हते. जेव्हा तुम्ही दार बंद करता आणि ती दार उघडते आणि ते म्हणजे दो सीन्स. नाही नाही थँक्स. तर तर असं होतं म्हणजे आणि अपूर्वाचा आणि तुमचा कॉन्शियस कॉल होता की पहिलं इन्व्हायटिंग असणारा टीजर ट्रेलर हा तेवढाच कन्फ्युजिंग करायचा की सो दॅट त्यातला एक इंट्रिक वेगळ्या अर्थानं बिल्ड होईल. दॅट वॉज द कोर आयडिया. पण हे टीजर आणि ट्रेलर कट करायला आम्हाला ऑलमोस्ट 1 ते 1.25 वर्ष लागलं आहे. ह्याची सुरुवात लास्ट इयर झाली होती जेव्हा सगळ्यांनी पहिल्यांदा फिल्म बघितली होती. त्याच्यानंतर 3 ते 4 वेळा ह्याचे कट करून झाले टीजर आणि ट्रेलर. आणि सगळे नेटफ्लिक्स, ॲमेझॉन हे लोक जे कट करतात ट्रेलर त्यांनीच केलेले, पण सगळे आम्ही रिजेक्ट केले. बहुतेक ते आम्ही रिलीज पण करू मूवीनंतर. मग फायनली टीजरसाठी थोडासा मी एक कॅम्पेन बघितला होता 2014चा. इट वॉज अ एडिक्शन कॅम्पेन जे गव्हर्नमेंटनी रन केलं होतं तिकडे. आणि त्याच्यामधनं मला थोडे क्यूज मिळाले की लेट्स नॉट पुट एनिथिंग इन दिस. म्हणजे नो डायलॉग्स, नथिंग, नुसतं आपण एक्सप्रेशन्स ठेवूया आणि म्युझिक आणि ह्यांच्या परफॉर्मन्सवरच खेळूया, अजून काहीच नाही. आणि खूप म्हणजे असे 10 शॉट्स जमा केले, एक डब्यामध्ये टाकले, त्याला हलवलं आणि म्हणजे आणि वी जस्ट कलेक्टेड देम आणि जस्ट सिंक्रनाइज देम ॲज पर द म्युझिक. ते 2-3दा बॅक अँड फोर्थ झालं आणि वी जस्ट रिलीज इट. तर टीजर वॉज द फर्स्ट टीजर फॉर अस ऑल्सो, ज्याच्यामुळे आम्हाला कळलं फीडबॅक लोकांचा. मग ते कळलं त्याच्यानंतर मग ट्रेलरचं स्ट्रॅटेजी वॉज मोर लाईक की आपण इतके वेगवेगळे रूप आहे सगळ्यांचे मूवीमध्ये, त्याला कसं दाखवायचं, काय झाकायचं, काय नाही झाकायचं. सो वी केम अराउंड अ स्ट्रॅटेजी की लेट्स स्प्लिट ट्रेलर इंटू 2 पार्ट्स. पहिल्या पार्टमध्ये आपण सगळंच खूप सिनेमॅटिक ठेवूया आणि सगळं खूप म्हणजे स्लो बर्नर ठेवूया आणि देल बी वन इन्फ्लेक्शन पॉईंट. त्याच्यानंतर इट विल टर्न इन टू अ केऑस अँड मॅडनेस. दॅट इज वॉट आय फेल्ट द मूवी इज अबाउट. इट इज समटाईम्स केऑस, इट्स समटाईम्स मॅडनेस, समटाईम्स इट्स व्हेरी सटल, अगदी स्लो प्रवाहासारखी जाते. तर अँड आय थिंक इट माईट हॅव वर्कड. कारण जितके फोन येतात ते आम्हाला दादानी सांगितलं, सगळेच मला म्हणजे जेव्हा पण मी बोलतो सांगतातच की इंडस्ट्रीमध्ये ह्यांचा रिस्पॉन्स आला आहे, ते विचारतात आहे. खूप डायरेक्टर्सचे फोन आले. आत्ता अर्ध्या तासापूर्वी सचिन खेडेकर सरांचा फोन आला रँडमली की मी हे काल पाहिलं आणि काहीतरी कळत नाही आहे काय आहे हे. तर जेव्हा इतके मोठे लोकांचे फोन येतात आणि फीडबॅक येतात तर असं वाटतं की प्रॉपरली आपण कन्फ्यूज करण्यात यशस्वी झालो आहे थोडंसं. आणि इट इज ऑल्सो फॉर द ऑडियन्स, कारण त्यांना ना खूप स्पून फीड नाही करायचं आहे आम्हाला. थोडासा कॉम्प्लिकेट आहे सिनेमा आणि त्यांना पण असं वाटलंच पाहिजे की दे आर इन फॉर समथिंग. मला
फक्त एक विचारायचं होतं की कॉम्प्लेक्सिटी आत्ताच्या अर्थाने न्यू सिम्प्लिफाईड व्हर्जन असणार आहे का या सिनेमासाठी? आणि कॉम्प्लेक्सिटी ते व्यामिश्रता असणं किंवा त्यामधलं कॉम्प्लेक्स असणं हे या सिनेमासाठीचं नवीन सिम्प्लिफाईड व्हर्जन असं आपण म्हणूया का त्या गोष्टीला? सगळं सांगायला लावतो. मला मला फक्त एवढं सांगायचं की 17 जुलैला तुम्ही बघा. मला सीटच्या डोक्यात काय आहे ना ते तुम्हाला खूप उत्तम पद्धतीने 17ला ॲब्सॉर्ब करता येईल. पण सुबोध, आता तू दाक्षिणात्य सिनेमा करतोयस, तू बंगाली केलेला आहेस, ओव्हरऑल आता त्या सगळ्या टप्प्यावर मराठी नेमकं त्या सगळ्याकडे बघताना त्यातला असणं आणि बाहेरून त्या सगळ्या गोष्टी बघणं, म्हणजे जो इन आउटचा जो खेळ आहे तो कशा अर्थानं तुला वाटतो? खूप पॉझिटिव्ह फेज आहे असं मला खरंच वाटतं. आणि मी अजिबात रडत नाही. मला असं वाटतं की सीड्ससारखे हे वर्ष टचवूड आपल्याला बरं चाललंय गेल्या 2 वर्षांपेक्षा. त्याच्यामुळे हा दिग्दर्शक आहे आणि कुठलाही दिग्दर्शक माझ्यासाठी आजोबा असतो. आजोबा का असतो? कारण मी लहानपणी आजोबांच्या गोष्टी ऐकत झोपलोय आणि मला गोष्टी ऐकायला खूप आवडतात आणि त्या गोष्टी ऐकता ऐकता कधी कधी मी त्याच्यातलं एखादं पात्र पण बनतो. तर ह्या माझ्या आजोबांनी एक गोष्ट बघितली बोलबोल राणीची आणि ती इतकी विलक्षण आहे की ती आजोबांची गोष्ट माझ्या सकट माझ्या सगळ्या प्रेक्षकांनाही ज्यांना चांगला सिनेमा बघायला आवडतो ना त्या प्रत्येकाला ती गोष्ट आवडल्याखेरीज राहणार नाही हे मी डेफिनेटली तुला सांगतो. आणि आत्ता ज्या प्रकारच्या सिनेमांची मराठी चित्रपटाला गरज आहे त्या प्रकारच्या सिनेमांना पुढे घेऊन जाणारा हा सिनेमा आहे. ही मी केवळ याचा भाग आहे म्हणून सांगत नाही आहे, तर मी प्रेक्षक जरी असतो ना तरी मी त्याचं तितक्याच मनापासून कौतुक केलं असतं. आणि अशा प्रकारच्या सिनेमांची आज खऱ्या अर्थाने मराठी चित्रपटांना गरज आहे. तो चित्रपटांचा वारसा समृद्ध करणारा हा बोलबोल राणी चित्रपट आहे आणि ज्याचे आम्ही सगळे भाग आहोत याचा आम्हाला खूप प्रचंड अभिमान आहे. बहुत बढिया. संभा, हे सगळं करत असताना नेमकं आत्ता तुझं यातलं पात्र त्यामधला असणारा एक मला ह्याच्यातून बाहेर काढ असं ज्या वेळेला सई म्हणते आणि त्यावेळेला तू ते सगळं झटकून टाकतोस, तर नेमकं हे झटकणं आणि तो मोमेंट पकडणं ह्यातलं नेमकं काय? आणि तरी असणारे सिक्वेन्स ज्या पद्धतीचे आहेत तर ती गुंता आहे नात्याचं, ते असणारं आपलेपण आहे, काय नेमकं आहे? नाही, नक्की तो गुंता आहे. तो गुंता आहे की गुंता नाही आहे, की ते इल्युजन्स आहेत, की ती ड्रीम आहे, की ते सत्य आहे. माझ्यामध्ये ते 17 तारखेला समजेल. मला एक ह्याच्यामध्ये ऍड करायचं आहे. 17 तारखेला समजेल हे खरंच आहे, पण मला असं वाटतं की ना हे ना आत्ता आपण जसे घडतोय त्याचं रिफ्लेक्शन पण आहे. म्हणजे आपण सरळ चाललेल्या गोष्टी आपल्याला मान्य नाहीत, ते आपल्याला कॉम्प्लिकेट करायच्यात आणि त्याच्यातून होणारा त्रास त्याच्यावरती आपल्याला ट्रिप करायचा आहे. हा एक ॲटिट्यूड मला दिसतोय. म्हणजे ते नात्यांमध्ये खूप जास्त दिसतंय की सरळ सोपं वाहणारं नातं कोणाला मान्य नाही आहे. त्याच्यामध्ये अडथळे पाहिजेत, दगड पाहिजेत, दरड कोसळली पाहिजे मध्येच, ह्याच्यातून आपल्याला मजा येते. आणि ती तर kick आहे. हां, ती किक आहे आणि ती किक घ्यायसाठी लोक कुठल्याही लेवलला जात आहेत. सो मला असं वाटतं की हे त्याचं रिफ्लेक्शन आहे. आणि तुम्ही जसे जगता, तुम्ही जसं बघता आयुष्याकडे किंवा कुठल्याही गोष्टीकडे, तसं ह्या सिनेमाकडून वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळं काहीतरी मिळणार आहे, हे पण मी सांगते. या सगळ्यात म्हणजे सर्वात जास्त संशय कोणावर घ्यावा? सर्वात निरागस दिसणारं पात्र कोण? आणि सगळ्यात मोठा खोटारडा किंवा खोटं किंवा सत्य लपवू पाहणारा? सगळे. आणि सर्वात डेंजरस धोकादायक पात्र? हा पण असू शकतो, मी पण असू शकते, हा पण असू शकतो. हा पण असू शकतो. आम्ही जेव्हा नाव ठरत नव्हतो तेव्हा असं नेहमी म्हणायचो की सीडच्या डोक्यातली विकृती असं नाव. टायटल दिलं तुम्ही विकृती प्रो मॅक्स. विकृती प्रो मॅक्स. सर्वात जास्त प्रेक्षकांची दिशाभूल यामधलं कोण करेल? हा. प्रश्न पडला की असं खरंच शोधायला आलाय का ह्याच काहीतरी गेलं. वेटिंग. मी जेव्हा फिल्म बघत होतो ना त्या माझंही असं झालं शेवटी सुबोध आणि सईचा एकत्र एक शॉट भेटणार आहे का मला? काहीतरी एक वेगळाच ट्विस्ट आहे याला. या सगळ्यात प्रेक्षक अरे बापरे असं म्हणतील, अरे देवा असं म्हणतील.
कमाल. अरे वा असं म्हणते. वा अरे बापरे असं पण म्हणू शकतो. क्राईम थ्रिलर की सायकोलॉजिकल थ्रिलर काय म्हणतात क्राईम सायकोलॉजिकल थ्रिलर, क्राईम सायकोलॉजी लिटिल बिट ऑफ बोथ. ट्रस्ट और सस्पिशन कशाबद्दल प्रश्न इट्स अ जसं बघाल तुम्ही तसं, पर्स्पेक्टिव्ह तुम्ही जसं बघाल तसं. पॅकेज घेऊन कोणी येईल ना तसं तसं जसं मी पात्र म्हटलं. हिरो आहेत का सस्पेक्ट आहेत दोन्ही दोन्ही. विक्टिम्स पण आहेत. ओ त्याने बोर्ड दाखवलं विक्टिम्स म्हटलं कलाडोस्कोप जिथे बांगड्या त्याच आहेत, आकार तेच आहेत, रंग वा दाद्या, वा आपण ते फिरवलं की आपल्याला वेगळं डिझाईन तसं आहे. करेक्ट, परफेक्ट. सगळ्या इंटरव्ह्यू मध्ये परफेक्ट शोधत होतो कालपासून. ट्विस्ट और क्लायमॅक्स काय यातलं सगळं रिव्हील हा त्या मार्गाने जाणार आहे. दोन्ही दोन्ही. दोन्ही दोन्ही. दोन्ही. नाही मला असं वाटतं दोन्ही आहे. दोन्ही आहे मला वाटतं. आणि शेवटचा प्रश्न की एका शब्दात किंवा एका वाक्यात जर डिफाईन करायचं असेल तर बोल बोल राणी तुमच्यासाठी काय आहे? 5 जणांसाठी. मॅडनेस. व्हेरी स्पेशल. केऑस आहे माझ्यासाठी मे बी. मला असं वाटतं डिफायनिंग मराठी सिनेमा. वा मला क्रेझीच वाटतंय, क्रेझी मॅडनेस असं मी म्हणेन. या तुम्ही इतका आपलेपणाने बोललात आणि मला असं त्यातली चुणूक जी आहे जी आपण OTT वर बघतो किंवा त्या पद्धतीचा सिनेमा आहे जो एका वेगळ्या दिशेची वेगळ्या चाहुलीची जाणीव करून देणारा आहे, त्या जातकुळीतला जसं तुम्ही म्हणताय त्या पद्धतीचा ठरावा यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि इतका आपल्यापणाने लेट्सअपशी बोललात त्याबद्दल मनपूर्वक आभार आणि विश यू लव्ह लक अँड सक्सेस. थँक्यू सो मच. so much. थँक्यू Thank you. थँक्यू.